श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 14 फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे वसंत पंचमी। माघ महिन्याच्या पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा हा उत्सव साजरा केला जातो। वसंत ऋतू आणि वसंत पंचमी यांचे महत्त्व सुद्धा खूप वेगळे आहे। तर वसंत पंचमी हा जो दिवस असतो, ही जी तिथी असते, तर या दिवशी देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो। या दिवशी आपल्याला ज्ञानाची देवी माता सरस्वतीची पूजा करायची असते। तसेच असं म्हटलं जातं की वसंत पंचमी या दिवशी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली होती आणि म्हणूनच या महिन्यातील ही जी पंचमी असते, तर ही सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते। आणि सोबतच वसंत ऋतू सुद्धा याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असं म्हटलं जातं। विद्येची देवता, ज्ञानाची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी बघा, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात, जेणेकरून मुलांच्या विद्येमध्ये, शिक्षणामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये। तसेच देवी सरस्वतीची कृपा ही सदैव आपल्या मुलांवरती राहावी, मुलांना शुभफळ प्राप्त व्हावं, यासाठी या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते आणि काही उपाय सुद्धा केले जातात। आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही उतरवून टाकायची आहे, त्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांना यश प्राप्त होईल। मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहा, आपल्याला काय करायचं आहे। आपल्या घरातल्या मुलांची जेवढी पण पुस्तके असेल, वह्या असेल, त्यांचं पूजन करायचं आहे। आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे। घरात मुलं शिक्षण घेत असताना सरस्वती मातेचा फोटो आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच सरस्वती मातेचा आशीर्वाद हा आपल्या मुलांवरती असतो। यामुळे आपल्या घरात जिथं आपली मुलं अभ्यास करतात अशा ठिकाणी सरस्वती मातेचा फोटो हा तुम्हाला लावायचा आहे। सांगितल्याप्रमाणे मुलांकडून वह्या पुस्तकांचं पूजन करून घ्यायचं आहे। वह्या पुस्तकांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे, हळद कुंकू लावायचं आहे, तसेच अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि मुलांनी या वह्या पुस्तकांच्या पाया पडायचा आहे। या दिवशी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे। सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण आवर्जून या दिवशी मुलांकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे। तसेच मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। हा उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे, मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी, मुलांच्या लक्षात राहण्यासाठी, मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे, तर हा उपाय जिथे आपण मुलांच्या वह्या पुस्तकांची पूजा करणार आहे, माता सरस्वतीचं पूजा करणार आहे, तिथे हा उपाय करायचा आहे। जर तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो भेटला नाही किंवा तुम्ही आणला नाही, तर अशा वेळी माता सरस्वतीचं जे चिन्ह असतं, ते चिन्ह आपल्याला एका पाटीवरती किंवा वहीवरती काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे। ही सगळी पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय खूप सोपा आहे, पण मुलांच्या प्रगतीसाठी हा खूप महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो। तर उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे। दिवा कुठल्याही धातूचा घेऊ शकता, अगदी पंती घेतली तरी सुद्धा चालेल। या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे। यामध्ये तेल घालायचं आहे, चुकूनही तुम्हाला तूप वापरायचं नाही। त्यानंतर हा दिवा व एक ताम्हण घ्यायचा आहे, ताम्हणात पाणी घ्यायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळायचं आहे। मुलांच्या कपाळावरती एक कुंकवाचा टिळा लावायचा आहे, त्यावरती अक्षदा लावायच्या आहेत। हा दिवा एका ताटामध्ये घेऊन मुलांना ओवाळायचा आहे। त्यानंतर जे ताम्हण आहे ते सरस्वतीच्या फोटो समोर ठेवून त्यामध्ये हा दिवा लावायचा आहे। त्यानंतर माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होऊ दे, मुलांचं वाचलेलं लक्षात राहू दे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। त्यानंतर तुम्हाला मूठभर अख्खं धने घ्यायचं आहे
मुठीमध्येच हे धने घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायचे आहेत. ओवाळताना ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला मुठभर उजव्या हातात घ्यायचे आणि आपल्या मुलांवरून असे ओवाळून टाकायचे आहेत. हे तुम्हाला 3 वेळा ओवाळायचे आहेत. ओवाळल्यानंतर एक वाटी घेऊन त्या वाटीमध्ये हे धने टाकायचे आणि ही वाटी माता सरस्वती जवळ ठेवायची आहे. त्यातील 7 अखंड धने तुम्हाला काढायचे आहेत आणि जो दिवा आपण पाण्यात लावलेला आहे त्यात हे धने टाकायचे आहेत आणि बाकीचे धने तिथेच ठेवायचे आहेत. धन हे का ओवाळून टाकायचे आहे? धन हे फक्त पैसा, संपत्ती, ऐश्वर हेच धन नसतं. आपली मुलं सुद्धा धन असतात. आपल्या मुलांपेक्षा धन संपत्ती ही कधीच आपल्याला जास्त वाटत नाही. आपली मुलं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि धनासारखी, सोन्यासारखी आपली मुलं असतात. आणि वसंत पंचमीला मुलांसाठी जर हा उपाय केला तर धन ही सोन्यासारखी मानली जातात आणि ही जर ओवाळून टाकली ना तर माता सरस्वती ही मुलांवर प्रसन्न होते. माता सरस्वतीची कृपा ही मुलांना प्राप्त होत असते. यामुळे मुलांच्या विद्येमध्ये वाढ होते, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. त्यामुळे तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलं आणि मुलींसाठी हा उपाय करायचा आहे. हा दिवा आपण अशा पद्धतीने लावला तर मुलांवरती येणारी संकटे दूर होतात, मुलांवरती कुठल्याही अडचणी येत नाही. त्यामुळे हा दिवा आणि धनाचा उपाय आपल्याला मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. दुसऱ्या दिवशी दिव्याखालचं पाणी जे आहे ते मुलांच्या अंघोळीमध्ये टाकायचं आहे. नंतर धन जे आहे ते तुम्ही पुन्हा घरामध्ये वापरू शकता किंवा ते धने कुठेही फेकायची गरज नाही. त्यातले थोडे धने घेऊन तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. वसंत पंचमीला आपल्याला हा उपाय करता येतो, इतर वेळी आपण हा उपाय करू शकत नाही. घरात 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी एकच दिवा व तेच धने घ्यायचे आहे. वेगळे धने किंवा दिवा घेण्याची गरज नाही. मुलं बाहेरगावी असतील तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही उतरवून घेऊ शकता आणि सांगितल्याप्रमाणे तेलाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा हा आपण मुलांवरती किंवा उतरवण्यासाठी वापरत नाही, त्यामुळे तुपाचा दिवा लावायचा नाही. तुपाचा दिवा हा फक्त देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण लावत असतो. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.